हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी पूजा तुमचं माझ्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत करते. सॉरी, मी बरेच दिवस माझे व्हिडिओज आले नाहीत कारण मला बरं नव्हतं. मला चिकनगुनिया झालेला होता, सो त्यामुळे मला पॉसिबलच झालं नाही. पण आता रिसेंटली 2 दिवसापूर्वी माझ्या वडिलांचा वाढदिवस झाला 21 तारखेला मार्चमध्ये. सो त्यानिमित्ताने मी घरी केक केला होता रव्यापासून. तो इतका इझी आहे, तुम्ही कधीही घरच्या घरी बनवू शकता. चला तर मग त्याची रेसिपी सुरुवात करूया. इथे मी 1-1.5 वाटी रवा घेतलेला आहे. जितकं बारीक करून घेता येईल तितकं मिक्सरमध्ये छानपैकी बारीक पूड करून घ्यायची. आता जितका वाटी रवा घेतला आहे तेवढीच आपण साखर घेत आहोत. तुम्हाला साखर किती कमी जास्त पाहिजे त्यावरही तुम्ही डिपेंड करू शकता, पण एक्झॅक्ट प्रमाण हेच आहे की जितका रवा तितकी साखर. मी पिठी साखर घेतलेली आहे. त्यात मी आता अर्धी वाटी दही घातलेलं आहे. 4 मोठे चमचे मी तूप घातलेलं आहे, साजूक तूप. तुम्हाला तूप नसेल घालायचं तर तुम्ही तेलही घालू शकता. आणि व्हॅनिला एसेन्स आणि थोडीशी वेलची पूड घातलेली आहे स्वाद येण्यासाठी. आणि छान गुठळ्या निघेस्तोवर पूर्णपणे प्लेन असं बॅटर करून घ्यायचं. आणि नंतर मग त्यात आपण रव्याची जी पूड केलेली आहे ती घालून घ्यायची. जर तुम्हाला मिश्रण घट्ट वाटत असेल तर त्यात पाणी नाही, तुम्हाला दूध ॲड करायचं आहे. त्याने खूप छान टेस्ट येते आपल्या केकला. आणि तुम्ही त्याला 10 ते 15 मिनटं सोडवू शकता कारण रवा मग सगळं ॲब्झॉर्ब करून घेतो. नाही केलं तरी उत्तम आहे, वेळ नसेल तरी तुम्ही करू शकता. शेवटी मी याच्यात अर्धा टीस्पून बेकिंग सोडा आणि अर्धा टीस्पून बेकिंग पावडर घालून घेतलेली आहे. आणि छानपैकी ते बऱ्याच वेळ 5 मिनिट आपण छान ते विस्क करून घेतलं. आणि एका कढईमध्ये आपण साईडला मीठ घातलेलं आहे आणि त्यात आपण आपला केक बेक करणार आहोत. ज्यांच्याकडे ओव्हन नसतं घरी त्यांच्यासाठी हा छान उपाय आहे. सो बेकिंग ट्रेला मी छानपैकी तूप लावून त्याच्यात बॅटर घालून ते टॅप करून घेतलं. त्याच्यावर छान तुटी फ्रुटी घातली. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यात ड्रायफ्रूट्सही घालू शकता. जर तुमच्याकडे तुटी फ्रुटी नसेल घालायचं तरीही काही हरकत नाही. कोणी चॉको चिप्सही घालू शकतं, तुमच्या आवडीवर आहे. बघा, मी त्याला बेक केलेलं आहे जवळजवळ 1 तासासाठी. आता तुम्ही एकदा चेक करायचं अर्धा तासानंतर, थोड्या वेळानंतर तुमचा जर केक शिजला आहे नाही आहे त्याच्यात एक टूथपिक घालून बघितली की तुम्हाला हे नक्कीच कळतं की तुमचा केक झाला आहे की नाही. इतका सुंदर झाला होता केक की तो कडाने सुद्धा सुटून आलेला होता. तुम्हाला दिसलंही असेल आपल्या व्हिडिओमध्ये. सो तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर नक्कीच तुम्ही माझं चॅनल चेकआउट करू शकता. माझं प्युअर व्हेजिटेरियन चॅनल आहे. मी खूप प्रकारच्या रेसिपीज अपलोड करते. तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटते नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय.